तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। सगळ्या राजकीय आणि सामाजिक याच्यामध्ये थोडंसं त्यांच्या आवडीचा, त्यांच्या कामाचा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता थोडंसं ते गेल्यामुळं आदर भावनेने आम्ही सर्वांनी थोडंसं एक महिन्याभर या सगळ्या राजकीय घडामोडीवरती काय भाष्य न करता सांत्वन करून किंवा त्याच्या आदरांजली म्हणून महिन्याभर आम्ही सगळ्या गोष्टी थोडंसं त्याच्या केलं होता। महिनाभराचा कालावधी नाही आणि शेवटी राजकारणामध्ये पुढं चालत जाणं इकडं प्राप्त असतं। त्यांच्या कुटुंबातले सदस्य पण आता या निमित्ताला राजकारणात ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत। त्यांच्या पद्धतीने त्यांची कामाच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। पहिल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की गेल्या 6-7 महिन्यापूर्वी अजितदादांच्या बरोबर जाण्याचा आम्ही निर्णय घेतला। दादांच्याबरोबर जात असताना सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होते की या मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघातील काय अशी महत्त्वपूर्ण कामं आहेत की त्यांना न्याय देण्याच्या निमित्तानं आम्ही दादांची बरोबर होतोय। स्वाभिमानी नेतृत्व एक सर्वांना बरोबर घेऊन जाणारं कामाचा प्रचंड मोठा काम ज्यांच्याकडे आहे अशा नेतृत्वावर काम करायचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला। मला पण बरोबर काम करण्याचं ज्येष्ठ सहकारी असतील, तरुण सहकारी असतील, मतदारसंघातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी उत्स्फूर्त पाठिंबा गेली 4-6 महिने आपण त्याचं चांगल्या पद्धतीनं काम करतोय। दादांनी मधल्या काळामध्ये सांगली जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून काम करायची माझ्यावरती जबाबदारी दिली। ती देखील जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडायचा मी प्रयत्न करतो। कवठे मंकाळा तालुका जर सोडला तिथल्या अध्यक्षची तर बाकी सगळ्या तालुक्यातल्या अध्यक्षांच्या निवडी पूर्ण झालेल्या आहेत। कार्यकारिणीच्या सगळ्या निवडी आता तिथल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जिल्ह्यामध्ये एक वेगळं अस्तित्व म्हणण्यापेक्षा सर्वांना बरोबर घेऊन एक वेगळा नवीन प्लॅटफॉर्म या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसचा आम्ही करायचा प्रयत्न करतो आणि त्याला चांगलं यश येते। ही यश येत असताना शेवटी आपण विकास कामं कशा पद्धतीनं करतो की त्याला शब्द कसा पाळतो आणि तो पाळलेल्या शब्दाच्या भविष्यात आपण त्या नेतृत्वाला कशी मदत करतो त्याच्यावरती राजकीय सगळे आराखडे असतात असं मी मानतो। त्यामुळं आदरणीय दादांना आम्ही जी कामं आजपर्यंत सुचवली